हे बघा आपले वडे किती लाल आणि किती खमंग झाले ते बघू शकता तुम्ही. हो का, किती कडक झाले ते आहे का. असं तुम्हीही करा. हे बघा, ह्या वाटीनं वाटीभर मी शाबू भिजू घातला होता रात्री. ही एवढा भिजून झालाय. भिजलेल्या शाबूचं आपण आज काय करणार आहे, शाबू वडे. तर त्यासाठी ही 4 बटाटे मी इथं उकडून घेतले. ती मी हातानं कुस्करून टाकते, असं कुस्करून टाकते. हे 3च टाकून बघते आधी, मग लागला तरी मी ती बी घेते. कारण आता मी ताट कशासाठी घेतलंय, तर ही बटाटा आणि शाबू मिळून मी मळून घेणार आहे. हे का शाबू असा मऊ मऊ भिजलाय. मी जरा मळून घेते, कारण शाबू जर आपूट राहिला तर वडा केल्यावर फुटून अंगावर येईल तेल, म्हणून असं मी मळून घेते. तुम्ही पण मळूनच घ्या. असं झालंय माझं आता मळून. हे आता मळून झालंय सगळं. हे राहिलेला बटाटा मी जरा मोठा मोठा ठेवणार आहे, कारण लयच ती बारीक झालाय. हे असा मोठा मोठा पण वड्यात छान लागतो, म्हणून असा मोठा मोठा ठेवलाय मी. ह्यात टाकते थोडीशी साखर, ह्यात टाकते थोडंसं मीठ, टाकते थोडासा ठेसा काढून घेतला मिरचीचा मी. ह्यात थोडं टाकते लिंबाचा रस, कारण साखर आणि लिंबू टाकल्यानं वडा छान लागतो. या सगळ्याचा मी असा एक जीव करून घेतलाय. आता ह्याच्यावरून टाकते अर्धी वाटी शेंगाचा कूट. ही मळून घेते. हाताला पाणी थोडं लावूया, वडं करूया आपण. का असं वडं करायचं, दाबून दाबून वडं करा, नाहीतर ही वडा तेलात सोडताना इसकटेल. लय जाड करायचं नाही. लय जाड केला तर तळला जाणार नाही तेलात. आज आहे एकादशी. मोठ्या 4 वाऱ्यापैकी आज आहे माघवारी. आम्ही सगळ्यांनी केले ते एकादशी. त्यामुळं आता सारखं सारखं काय होय, एकादशीला शाबू खाऊन खाऊन तीच नगं वाटतंय. आता म्हणलं शाबूचं वडं करून खावावा. कारण कसं आहे, जरा काहीतरी वेगळं वेगळं असलं तरी फराळाला बरं वाटतंय. ही वडं म्हणा, त्याच्यासोबत थोडी चटणी म्हणा दह्याची, तर बरं लागतंय खायला. म्हणून आज आम्ही ही वडं केली. ते कणकेचा गोळा कसा करतो तसा करून घ्या, कारण वडा फुटणार नाही. थोडा पाण्याचा हात लावायचा. असं असं करून सगळं वडं मी बांधून घेते. काय असा करा तुम्ही बी चपटा वडा. गोल नका करू, कारण ती आतनं तळल्या जाणार नाही. आणि जरी वरनं तळल्यासारखं वाटलं तर आत असं म्हणजे खिचखिचा, म्हणजे इतका कुरुम कुरुम लागणार नाही तुमचा वडा. हे असं करून घ्या. हे असा तळला बी जाईल आणि कडक बी होईल. असंच करून घ्या तुम्ही पण वडं. आज आहे माघवारी. माघवारीसाठी केली ती ही मी वडं. पण ह्यात मी काही टाकलं नाही, कारण 2-4 हिरव्या मिरच्या काढून टाकल्या त्या, आणि थोडीशी चिमटभर साखर टाकली, थोडंसं मीठ टाकलंय, आणि थोडा लिंबाचा रस, आणि शाबू आणि बटाटे. ह्याच्यापासून मी ही बटाट्याचं वडं केलंय. कारण काही लोक काय करते ती त्याच्यामध्ये जिरी टाकते, ती कोथिंबीर टाकते, ती अजून म्हणलं तर आलं थोडं किसून टाकते. तसं मी न करता काहीच केलं नाही, कारण आमच्या इकडं एकादशीला तसलं काही चालतच नाही. मिक्सरचं भांडं आहे, ह्याच्यामध्ये टाकते थोडं शेंगदाणं, ह्याच्यामध्ये टाकते थोडी साखर, तसं मीठ, 2 मिरच्या, त्यात ओतते थोडं दही. वड्यासोबत खायला चटणी करणार आहे, ती बारीक करून घेते. हे बघा, तेल गरम करायला ठेवलंय आपलं. तेल तापलंय, त्याच्यामध्ये वडा सोडून घेऊया. हे बघा, मी वडे टाकले ती बारीक गॅसवरच. मी ही वडे टाकले ती, कारण बारीक गॅस करूनच तुम्ही पण टाका. जोपर्यंत ही वडं एक अंग थोडं थोडं भाजल्याशिवाय आपण उलटायचं नाही. आता 1-2 मिनटं आपण थांबूया. 2 मिनटांनी हे वडे पलटी करून घेऊया. एवढं झाले 2 मिनटं आपण पलटी का बघू. ठेवतो.
काय नाही, एकामेकाला चिटकले तरी वडे काय नाही, चांगले तळले की मनानं सुट्टे होते ते. एवढं काही त्याचं काळजी करायचं काम नाही. मोठ्या गॅसवर तळचाल तर नुसतंच लाल होईल, कलर येईल, पण आतलं कच्चंच राहील सगळं. म्हणून नेहमी बारीक गॅसवरच तळा, आतपर्यंत तळून निघतंय चांगलं. हे बघा, हे 3 वडे एकाला एक चिटकलेले झाले का नाही सुट्टे, मनानं सुट्टे होते तळलं का. अजून 2 मिनटं खाल्यावर असं करूया. झाले आता, कशी लाल, कसा कलर आलाय. आता ही वडे भाजले ते असं काढून घेऊया. बाकीचे सगळे वडे मी असं तळून घेते. मध्यम गॅसवरच तुम्ही वडं तळा. ही वडं तेल पित नाही ती, एवढी काळजी घ्या तुम्ही. तो कारण यात आपण बटाटा घातलाय, बटाट्यामुळं तेल पितंय ते. हो का कसा आहे, हो का बघू शकता तुम्ही, आहे का गरम गरम वाफ निघते, गरम गरम आहे अजून, आहे का कसा खमंग भाजला आहे आतनं सुद्धा. हे का वडं तयार झाले ते, मी फराळ करायला लागले. फराळ करायला तुम्ही पण या. रामकृष्ण हरी.